नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरती वैयक्तिक आरोप झाल्यानंतर त्यांना आता दिल्लीमध्ये बोलावण्यात आलंय. त्यानुसार ते काल रात्री 9च्या सुमारास नवी दिल्लीमध्ये पोहोचले. माझ्यावरचे आरोप तथ्यहीन आहेत आणि त्या आरोपांना कायद्याच्या चौकटीतून उत्तर देईन असं वानखेडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मी दिल्लीमध्ये दुसऱ्या कामासाठी आलो आहे असं देखील समीर वानखेडेंनी सांगितलं. समीर वानखेडे काल रात्री 9च्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. समीर वानखेडे यांच्यावरती वैयक्तिक आरोप झाले. मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद किंवा ट्विट करून हे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या आरोपांना कायद्याने उत्तर देणार असं समीर वानखेडे म्हणाले. काल रात्री 9च्या दरम्यान ते दिल्लीमध्ये पोहोचले. मात्र दिल्लीमध्ये मी दुसऱ्या एका कामासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितलं. ज्या वेळेला प्रभाकर साईल यानं अनेक धक्कादायक खुलासे केले त्यानंतर समीर वानखेडे यांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आलं असं देखील बोललं जात होतं. मात्र आता समीर वानखेडे म्हणतायत की माझ्यावरचे सगळे आरोप हे तथ्यहीन आहेत आणि दिल्लीमध्ये मी दुसऱ्या एका कामासाठी आलो आहे. मात्र या सगळ्या आरोपांना कायद्यानं उत्तर देणार असं समीर वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. परवाच्या दिवशी प्रभाकर साईल यानं जे काही खळबळजनक खुलासे केले त्यानंतर समीर वानखेडे यांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आलं आणि आता दिल्लीमध्ये मात्र मी दुसऱ्या कामासाठी आलो आहे. सगळ्या आरोपांना मी कायदेशीर उत्तर देईन असं समीर वानखेडे म्हणालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत आहेत. विशाल, वैयक्तिक आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे एकतर दिल्लीमध्ये गेलेले आहेत. काय एकूणच सगळे सविस्तर माहिती आणि अपडेट्स मिळत आहेत? पाहिला तर समीर वानखेडे जे आहेत ते मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी एक अर्ज केला होता. एनसीबीकडनं सुद्धा एक अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज जो आहे हा फेटाळण्यात आला. अर्ज फेटाळताना न्यायाधीश व्ही पाटील यांनी असं नमूद केलेलं आहे की हे सध्या हे प्रकरण जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की हे पंच हे फितूर झालेले आहेत आणि या बाबतीत कोर्टानं दखल देऊ नये, या बाबतीत आम्ही काहीही करू शकत नाहीत ह्या घडीला. त्यामुळे तपास यंत्रणांनी योग्य ठिकाणी न्याय जो आहे तो मागावा असं त्यांनी सांगितलं आहे. तर एकंदरीत जर हे प्रकरण पाहायला गेलं, ज्या प्रकारे समीर वानखेडे यांच्यावरती व्यक्तिगत आरोप होताना पाहायला मिळत आहेत, ते व्यक्तिगत आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे जे आहेत ते काल रात्री उशिरा दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. सूत्रांकडनं असं कळतं आहे की समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण का त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत हे ह्या संपूर्ण प्रकरणातील सगळे पंच आहेत या पंचांकडनंच झालेले आहेत. प्रभाकर साईल यांनी ज्या पद्धतीनं ही आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणामध्ये जी कारवाई झाली, ही कारवाई कशाप्रकारे झाली आणि किरण गोसावी यांच्या या दुसऱ्या साक्षीदाराचा कशा प्रकारच्यामध्ये सहभाग होता आणि पूर्णपणे या प्रकरण दाबण्यासाठी कुठेतरी 25 कोटींची मागणी केली असा दावा जो आहे हा प्रभाकर साईलने केल्यानंतर एनसीबी जे आहे आणि समीर वानखेडे यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते नवाब मलिक यांच्याकडनं सुद्धा आरोप प्रत्यारोप जे आहेत ते एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण जर पाहायला गेलं तर कुठेतरी अनेक प्रश्न जे आहेत ते एनसीबीवरती निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आरोप प्रत्यारोप होताना या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यातच काल एका वरिष्ठ वकिलांनी सुद्धा समीर वानखेडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. अन्य काही नावांचा सुद्धा त्यांनी याच्यामध्ये समावेश करण्यात यावा असा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण पाहता समीर वानखेडे यांच्यावरती सातत्यानं आरोप जे आहेत ते होताना दिसून येत आहेत आणि याचीच दखल जी आहे ती एनसीबीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. काल उशिरा समीर वानखेडे दिल्लीला रवाना झालेले आहेत. आज असं कळतंय की त्यांची खात्याअंतर्गत चौकशी होण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते. श्वेता, बरं, आता समीर वानखेडे यांची चौकशी होणार का त्यांच्या खात्याअंतर्गत हा प्रश्नच आहे. कारण समीर वानखेडे स्वतः म्हणतात की मी वेगळ्या कामासाठी दिल्लीमध्ये आलो आहे. आता किरण गोसावी यानं जे काही आरोप केलेले आहेत की जो प्रभाकर साईल आहे तो पैशांसाठी फितूर झाला, तर एकतर गोसावी कुठे आहे याचा एकतर पत्ता नव्हता आणि आता गोसावीचं हे वक्तव्य कुठे आहे गोसावी हा देखील एक प्रश्न आहे. श्वेता, खरं तर हे संपूर्ण आपण प्रकरण पाहायला गेलं तर काही दिवसाच्या आधी जर पाहायला गेलं तर जे साक्षीदार आहेत यांच्यावरूनच हा संपूर्ण वाद जो आहे
तो सुरू झाला होता। किरण गोसावी हा नेमका कोण व्यक्ती आहे, ह्यानं आर्यन खानला नेमकं का पकडून आणलं, यावरूनच प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झाल्याने NCBच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत होती। किरण गोसावी गेले काही दिवस गायब असलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। किरण गोसावी नेमका आहे कुठे, हा एक प्रश्न पडलेला होता। मात्र काल किरण गोसावी जो आहे तो माध्यमांसमोर आलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्याने असं सांगितलं की मी आता पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे। त्यामुळे त्यानंतरच्या या सगळ्या प्रकरणामध्ये प्रभाकर साईल हा या सगळ्या प्रकरणामध्ये पंच क्रमांक 1 आहे, ज्यानं या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जो आहे तो सांगितलेला आहे। जरी आता किरण गोसावी यांच्याकडनं हे आरोप फेटाळण्यात आले, NCBनं सुद्धा या बाबतीत असं म्हटलेलं आहे की प्रभाकर साईल यांना जे काही मत मांडायचं आहे ते त्यांनी न्यायालयात मांडावं। त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आपण पाहायला गेलं तर कुठेतरी साक्षीदारच फितूर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामुळे NCBच्या अडचणीत जी आहे ती वाढ होताना दिसून येते। त्यामुळे आता ह्या प्रकरणाला नेमकं कसं वळण येतं, समीर वानखेडे आणि NCB याच्या बाबतीत नेमका काय सगळ्या प्रकरणाबाबत खुलासा करते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण का आता आरोप जे आहेत हे व्यक्तिगत होताना दिसत आहेत, आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी होताना दिसून येत आहेत। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता समीर वानखेडे दिल्लीमध्ये नेमके कशासाठी गेलेत ते म्हणतायत वेगळ्या कामासाठी आलोय, मात्र खात्याअंतर्गत समीर वानखेडे यांची चौकशी होणार का दिल्लीमध्ये हे देखील पाहावं लागेल। आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरती निशाणा साधला। त्यांनी 2 ट्विट्स केली आहेत। यामध्ये वानखेडेंचा एक फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली। पहिल्या ट्विटमध्ये पहचान कोण असं इतकंच लिहित वानखेडेंवरती निशाणा साधण्यात आलाय, तर दुसऱ्या ट्विटमध्ये वानखेडेंचं प्रमाणपत्र दाखवत हा कुठला फर्जीवाडा असं म्हणत आणखी एक पोलखोल केली आहे। वानखेडेंचा जातीचा दाखला पोस्ट करत वानखेडेंचे वडील मुस्लिम असल्याचं त्यांनी म्हटलं, म्हणजेच नवाब मलिकांनी। या आरोपांचं वानखेडेंनी पत्रक काढून खंडन केलं। आपले वडील हिंदूच असून अशा प्रकारे वैयक्तिक माहिती समोर आणणं गुन्हा असल्याचं वानखेडे म्हणाले। त्यामुळे आता वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून राज्यामध्ये ड्रामाच रंगलाय। या प्रकरणावरती समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी। मेरे साथ समीर वानखेड़े की बहन यास्मिन वानखेड़े है। यास्मिन, जिस तरीके से लगातार आरोप लग रहे हैं, लगातार समीर वानखेड़े पर आरोप लग रहे हैं कि एक्सटॉर्शन के पर्पस से सारी चीज़ें की जा रही हैं, कहीं ना कहीं पब्लिसिटी की जा रही है, उसके पीछे कोई मास्टरमाइंड काम कर रहा है, आप कैसे देखती हैं? मेरे नज़रिए से आप अगर देखोगे तो पूरी फैमिली बहुत परेशान है। और आप एक भाभी हो जाए या मेरे डैडी हो जाए, इज़ हार्ट पेशेंट आई गेस, ऑफकोर्स तकलीफ़ तो होती है। आप एक पीढ़ी को बहुत गलत मैसेज दे रहे हो। आप एक पीढ़ी को, देयर वर पीपल, देयर वर यंगस्टर्स हु आई मीट डेली and they were going to do UPSC examination. They all told me that if this is what is we are going to face, we don't think so we'll go ahead with it, and that was so heartbreaking for me. मुझे लगता है कि नवाब मलिक जी को लगता है कि ये जो ट्विटर है वो कोर्ट है। मुझे ऐसा लगता है कि उनके पास यही माध्यम है ट्वीट करने का, इंस्टाग्राम करने का, फेसबुक से फ़ोटो निकालने का। यू हैव सर्टन प्रूफ्स एंड सर्टन प्रोटोकॉल्स, आप पेश कीजिए, कोर्ट में जाइए, वी विल शो आवर प्रूफ्स। जो दुबई में थे वो मैं ही गई थी, देयर वर नोबडी हु इज़ देयर विद मी। आप कोई एक गवर्नमेंट ऑफिसर जब जाता है उसके पासपोर्ट लिया जाता है, वो परमिशन मांगता है गवर्नमेंट से, आप वहाँ पर पेश कीजिए। वी आर रेडी टू फेस दी एलिगेशन। फोटोग्राफ्स भी उन्होंने समीर वानखेड़े के आपके साथ के भी शेयर किए और कहे कि ये रहा प्रूफ, आपने देखे होंगे। यू कैन नॉट, आप एक अनएडुकेटेड इंसान को समझा सकते हो, नहीं समझा सकते आप, राइट? आप नहीं बता सकते हो कि बेवकूफ़ी मत करो, बेवकूफ़ को आप नहीं समझा सकते। वैसे ही वो फोटोज़ जो थे वो मुझे एयरपोर्ट पे छोड़ने आए थे। अगर एक बहन को छोड़ना गलत बात है, एक भाई को कि भाई तुम ध्यान दो, अपनी फैमिली के साथ जा रहे हो तो गलत बात है, तो मुझे बताइए। अगर वो फ़ोटोज़ को आप ऐसे आप उसको प्रदर्शन कर रहे हो कि वो दुबई के, आपकी सिस्टम गलत है, मतलब आपकी रिसोर्सेज गलत है, और आप वो गलत रिसोर्स की वजह से आप इतने मतलब आप इतना गलत बोल रहे हो कि पूरी फैमिली हार्म हो रही है। अगर उन्होंने टैम्परिंग की होगी बर्थ सर्टिफिकेट के साथ तो वो एक बड़ा प्रॉब्लम आ रहा है फिर अगली बार। और दूसरी बात है कि हमारे पास जो रहना है वो हमारे पास जो भी चीज़ों की ज़रूरत है उसके पुख्ता सबूत है हमारे पास। वी हैव गॉट ऑल दी एविडेंसेस व्हाट वी टॉक अबाउट। और अगर उन्हें ट्विटर पे बोगस सर्टिफिकेट लगाने का शौक है तो वो लगाएं, शौक से लगाएं, बट
we will give it the evidence to the court. कैमरामैन एयाज के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया। दरम्यान समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांचे आरोप फेटाळलेत. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं, आताही नाही आहे. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजमध्ये जाण्यापासून, LLBला ॲडमिशन घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कोणीतरी काय मिस्चियसपणा करून काही किंवा काय डुप्लिकेट केला असेल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहीत पण नाही आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी देखील खुलासा केलाय. मी आणि माझा नवरा समीर जन्मानं हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केलेलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडील सुद्धा हिंदू आहेत आणि माझ्या सासूबाई मुस्लिम होत्या, त्या आता या जगात नाहीत. समीरचं जुनं लग्न गे स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झालं होतं. त्याचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. आमचं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार 2017 मध्ये झालंय, असं समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी ट्विटरवरून खुलासा केलाय. दरम्यान समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय. तर यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी मलिकांवरती टीका केली आहे. त्या जन्म दाखल्यावर त्यांचे वडिलांचे नाव दाऊद वानखेडे, त्यांचे नाव समीर, त्यांच्या आईचं नाव आणि त्याचं धर्म याचा उल्लेख आहे आणि त्या दाखल्यावर खोडाखोड करण्यात आलेली आहे. हे टाकल्यानंतर कुठेतरी थेट बोलत नाही. सोर्सेसनी बातम्या पेरताय की माझ्या जन्म दाखला गावात आहे. आम्ही पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जर हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला काय आहे तुम्ही तुमच्या ट्विटर अकाउंटला किंवा कुणाकडून लोकांना पाठवा. महाराष्ट्रामध्ये एक धृतराष्ट्राचं पात्र होतं, तो डोळ्यांनी फक्त अंधळा होता. पण दुर्दैवाने हे नवीन व्हर्जन आलं आहे. जसं iPhoneचं 13 आलं तसं हे धृतराष्ट्राचं नवीन व्हर्जन आहे. तो डोळ्यांनी अंधळा होता, हे मेंदूनी अंधळे आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आपण कोणाची बाजू घेतोय. ड्रग्ज पकडणाऱ्यांची बाजू घ्यायची की ड्रग्जचं सेवन करणाऱ्याची बाजू घ्यायची. एकीकडे सांगायचं की तो काय, त्या मुलाचं नाव मला माहीत नाही, तो काही शाहरुख खानचा मुलगा, तो एका विशिष्ट धर्माचा आहे म्हणून पकडलं. पुण्यामध्ये किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील पुणे पोलिसांनी जारी केलेली होती. आता या लुकआउट नोटीसप्रमाणे आपण सरेंडर होणार असल्याची माहिती स्वतः किरण गोसावीनं दिली. न्यूज 18 लोकमतशी बोलताना किरण गोसावीनं ही माहिती दिली. तो आपके पास ये इन्फॉर्मेशन कैसे आई? क्या आपका कोई इस पूरे एपिसोड में आपका क्या रोल है? कोई रोल नहीं है मैडम. इन्फॉर्मेशन मनीष भानुशाली को आई, एक अच्छे दोस्त थे, इसकी वजह से उन्होंने मुझे बताई. और यही नहीं मैडम, पुलिस डिपार्टमेंट को भी काफी सहायता हमने की है. ठीक है, आज जो गौ मास्ता वगैरह होता है, ट्रकें चलती है, मुंबई में आती है, महाराष्ट्र में आती है, तो उस केसेस में भी मैं फिरियादी हूँ काफी जगह पे. लेकिन ये बताइए गोसावी जी, आप पुलिस से भागे क्यों फिर रहे हैं? अगर मैडम मुझे कॉल कैसे आए हैं, ठीक है, ये बात का भी मैं जवाब दे रहा हूँ. मुझे 3 तारीख से ऐसे कॉल्स आए हैं कि पुलिस डिपार्टमेंट के फिर बाद जमा होंगे तो अंदर ऐसा टॉर्चर होगा कि हम जो बोलेंगे वो तुमको बोलना पड़ेगा. तो ये कहाँ का सिस्टम हुआ मैडम? और ये पूरा पॉलिटिक्स चल रहा है. अभी इसमें सच्चाई माने किसकी और मैं जाऊँ किसके पास में? मेरी जो बातें हैं, आज जो केस है मेरे पे, जो पूना का केस निकला है, वो केस में आज ही इन्होंने लुकआउट नोटिस क्यों निकाला? तो एनसीबी का रोल क्या है आपके साथ? मेरा एनसीबी का रोल क्या है मैडम? एनसीबी का कोई रोल नहीं है. हमने उनको इन्फॉर्मेशन दी एज ए पंच, वो हमको वहां पे बुलाए, हमने पंचनामा पे साइन किया, जो देखा उस पे, जो लिखा गया था उस पे साइन किया. दैट्स इट. मैं फिर से पूछूंगी, ट्राइडेंट होटल में क्या लेन देन की बात हुई है? और पूजा जडलानी जो शाहरुख खान की मैनेजर है, उनसे आप क्यों मिले थे? क्या मैडम फिर से मैं आपको बता रहा हूँ, कोई बात नहीं हुई है. और ये जो भी है इंफॉर्मेशन पुलिस अपनी साइड से जांच करे और अपने साइड से निकाले किसका कॉल रिकॉर्ड है, किसका क्या है, किसका क्या नहीं है.
आप सरेंडर क्यों नहीं कर लेते हैं अगर आपके खिलाफ इतना मैडम बड़ा मैं आरोप सरेंडर लगा है? मैडम मैं सरेंडर होने के लिए जा रहा हूँ क्योंकि ये सर के ऊपर पानी हो गया है मेरे। मैं बाहर मरने से अच्छा मैं अंदर मरूँ, ये बदनामी सहन करने से अच्छा मैं सच्चाई बोल के भले ही देश सेवा में मेरे को जो भी सजा देनी है वो दे दीजिए। आप कोई कहाँ दिक्कत नहीं। सरेंडर करने जा रहे हैं? मैडम मैं कर रहा हूँ, मैं सरेंडर होने के बाद आपको पता चल जाएगा। दरम्यान या सगळ्या प्रकरणी संजय राऊत आणि राम कदम यांनी टीका केलेली आहे. पाहूयात ते दोघेही काय म्हणालेत. महत्त्वाचा साक्षीदार आहे तो आणि त्याची सुरक्षा गृहमंत्रालयाने केली पाहिजे. वळसे पाटलांशी माझं बोलणं झालं गृहमंत्र्यांशी आणि मला खात्री आहे की या राज्याला बदनाम करण्यासाठी जे मोठं षडयंत्र एका राजकीय पक्षाने रचलं आणि त्याला काही अधिकाऱ्यांनी साथ दिली, त्या सगळ्यांचा मुखवटा या साक्षीदारानं फोडला. त्याच्या साहसाला मी दाद देतो आणि इतकंच सांगेन की त्याने देशावर आणि महाराष्ट्रावरती उपकार केलेले आहेत अशा प्रकारचे मुखवटे फाडून. त्याच्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारनं घ्यायला पाहिजे आणि घेतली पाहिजे. ड्रग प्रकरणामध्ये अचानकपणे प्रभाकरला समोर कोणी आणलं, त्याला समोर आणण्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या नेत्याचा अदृश्य हात आहे? 22 दिवसाच्या नंतर अचानकपणे त्याची भाषा कशी काय बदलली? कोणाच्या दबावामुळे बदलली का कोणत्या आमिषामुळे बदलली? या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत होणं आवश्यक आहे. इतरही बातम्या पाहूयात, कारण देगलूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शिगेला पोहोचला. एका जाहीर सभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा चांगला समाचार घेतला. फडणवीसांनी बोचरी टीका करून विरोधकांना घायाळ केलं. या ठिकाणी या सरकारनं विम्याचा एक नवा पैसा दिला नाही आणि इतके लबाड आहेत, यांना काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मी तर असं म्हटलंय अशी आहे की यांच्या बायकोनं मारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे. अशा प्रकारचे लबाड लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केंद्रीय यंत्रणा कारवाया करत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केला. पाहूयात ते काय म्हणाले. जो सरकारी केंद्रीय यंत्रणा है, चाहे वो सीबीआई हो, चाहे इनकम टैक्स हो, चाहे ईडी हो, चाहे एनसीबी हो, ये सभी अधिकारी जाके देवेंद्र जी को सैल्यूट मारने का काम करते हैं. देवेंद्र जी लिस्ट बना के देते हैं कि ये नेता के घर के अंदर छापा पड़ने वाला है, वहां छापा पड़ जाता है. इतरही बातम्या पाहूयात. अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आणि आता बातमी आहे भिवंडी शहरातली. तिथे वंजारपट्टी नाका इथल्या मेट्रो हॉटेल जवळ मध्यरात्री चायनीजच्या गाडीजवळ 2 गटात राडा झाला. जमावानं शफीक शेख या तरुणाला बेदम मारहाण केली आणि या तरुणाला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी 4 ताब्यात घेतलंय. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही एका बुलेटिन दरम्यानची बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. यानंतर पाहूयात स्पीड न्यूज.